नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक. माझा एक प्रश्न आहे की आजकाल आपल्या महाराष्ट्रात, आपल्या राज्यात, आपल्या भारतात हे काय चाललं आहे? म्हणजे काय आहे बघा. हेल्मेट कंपल्सरी झालं, सीट बेल्ट कंपल्सरी झाले, सगळे लॉ निघाले, सगळं झालं. पण आता सध्या आहेत ना, काहीतरी हे यूट्यूबवरती आहेत ना, रील बनवतात. एक तर ती शर्लिन चोपडा, ती रांड आहे ना, नागडी फिरते आहे. आता त्या टायमाला ती होळी खेळते आहे. आमचा होळी हा एवढा पवित्र सण आहे, रमजानचा महिना आहे. लोक विचारे नमाजी माणसं, आम्ही ते सगळं सांभाळून आम्ही होळी साजरी केली. पण त्या चोपडा या बाईनी नंग अवस्थेत होळी खेळली. ही तिला शोभली की नाही शोभली हे मला माहीत नाही आहे. तुम्हाला कितपत बरं वाटलं ते सांगा. अशा बायकांच्यावरती नंतर रेप झालं आणि ह्यांच्यावरती ॲसिड मारी झाली आणि ह्यांना बघून आहे ना सेक्स सिम्बॉल होतो. मग पोरं नाद करतात आणि मग ते दुसऱ्यावरती निर्माण होतो. एक तर ही आहे, ही चोपडा, हिच्या आईचा भोसडा. दुसरी एक ती राखी सावंत, कधी अर्धा लावडा घेते, कधी पुरा लावडा घेते. आणि तिचं काय समजत नाही. कधी हज करायला जाते, कधी जिजसकडे जाते, कधी बेंचोत गणपती बापाच्या मंदिरमध्ये जाते. हिच्या आईचा भोसडा. हे कोणत्या लवड्याचे पैदाशी झाले आहेत? ह्यांना पाकिस्तानाला पाठवा ना, रांडेच्यांना. यांच्या आईचा भोसडा यांच्या. ते राखी सावंतला पण ना, रांडेला ना बोलते मैं पोलीस की बेटी हूँ. पोलीस, मुंबई पोलीस. हिचे काय मुंबई पोलीस गुलाम आहेत काय बेंचोत? च्या आईचा भोसडा हिच्या. ही रांड झाली मादरचोत. दुसरी ती उर्फी जावेद. बॉलवरती ती बॉलाचे निप्पल दाखवत नाही. ती फक्त तिच्यावरती टिळे लावते आणि फिरते. ह्या रांडांवरती बंदी कधी आणणार? वाघ मॅडमनी, सुचित्रा वाघ मॅडमनी एवढी मोठी कारवाई केली होती. तिला त्यांच्यावरती त्यांनी का थांबवलं? ते का नाही केलं? मी कुठल्या पक्षाबद्दल बोलत नाही आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे ना, जो जन्माला आला आहे ना, तो भीमराव आंबेडकर साहेबांसारखाच आहे. संविधान बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. संविधानप्रमाणे आपल्याला सगळ्यांना राहायचं आहे. आमच्यावरती संविधान नियम आहे. दारू पिऊन कुठे कोण पडला किंवा त्यांनी काय चुकीचं केलं तर त्याच्यावरती कायद्याने कारवाई होते. मग या असल्या रांडांवर उर्फी जावेद, ही ती चोपडा, तिच्या आईचा भोसडा, आणि ही राखी सावंत रांड, कधी जाते हुंबराला, कुठे मुंबराला पण जाते गांड मारवायसाठी. तिच्या आईची गांड. ह्यांच्या गांडीत बांबू आपण टाकू शकत नाही. बायका कुठे गेले? बायका बाहेर पडा. ह्यांच्या गांडीत आहे ना, लवंगी मिरचीचं ठेस करा आणि यांच्या गांडीला लावा. या रांडांना सांगा, आपला हा धर्म आहे ना, ह्याला भ्रष्ट करू नका. तुम्ही आपली आय घाला, काय पण करा, नाव आमचा खराब करू नका. ती राखी सावंतच्या आईची गांड. सावंत म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे का? कोकणामध्ये किती नाव आहे सावंतांचं. सावताची पोर. ही मादरचोद एक नंबरची छिनाल. लवंगी मिरची लावली होती हिनी. हिचं निशाणी काय होती? लवंगी मिरची. हिच्या आईचा भोसडा. ही कुठे पण नागडी होते. मग हे काय चाललं आहे या देशामध्ये? आपल्याबरोबर हे काय चाललं आहे? ह्यांच्यावरती बहिष्कार टाका. ह्यांच्यावरती कायद्याने कारवाई करा. हीच माझी मी तुम्हाला सगळ्यांना हीच माझ्याकडनं प्रार्थना आहे. आणि हे माझं वक्तव्य आहे, हे मी तुम्हाला बोललो आहे. मी कोणचं मन नाही तोडलं आहे. माझ्या नादाला जर लागली उर्फी जावत कोण काय ती आणि राखी सावंत यांची आई धावून टाकीन मी.